Question 4. If A having coordinates 4, 1 and B having coordinates 5, 4, find the equation of locus of point P if PA square equal to 3 PB square. तर इथे आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, इक्वेशन ऑफ द लोकस ऑफ पॉइंट पी. आणि इथे आपल्याला ए आणि बी चे काय दिलेले आहेत, कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. आणि इक्वेशन आहे PA स्क्वेअर इक्वल टू 3 PB स्क्वेअर अँड PA इज नथिंग बट डिस्टन्स बिटवीन पॉइंट P अँड A. तिथे आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. डिस्टन्स फॉर्म्युला वापरून हा क्वेश्चन आपण सॉल्व करू. स्क्वेअर रूट ऑफ तर इथे आधी पॉईंट पीचे आपल्याला काहीतरी कोऑर्डिनेट्स घ्यावे लागतील. एचे आपल्याला माहिती आहेत, आता पीचे आपण कोऑर्डिनेट घेऊ एक्स आणि वाय. तिथे आता डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपण डिस्टन्स पी ए काढणार आहोत. एक्स मायनस 4 स्क्वेअर प्लस वाय मायनस 1 स्क्वेअर. तसंच डिस्टन्स पी बी काढायचे आपल्याला. डिस्टन्स पी बी इथे आवश्यक आहे. डिस्टन्स पी बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस 5. आता बीचे कोऑर्डिनेट्स घ्यायचं आहे. एक्स मायनस बीचा एक्स कोऑर्डिनेट 5 आहे. एक्स मायनस 5 स्क्वेअर प्लस वाय मायनस बीचा वाय कोऑर्डिनेट आहे 4. वाय मायनस 4 स्क्वेअर. You take point P. Let point P having coordinate x and y be any point on given location locus or required locus. तर हा लोकसवर पॉइंट P आहे आणि ह्याचे कोऑर्डिनेट आहे x आणि y. तर आता PA स्क्वेअर घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला इथे स्क्वेअर करून घ्यायचा. डिस्टन्स फॉर्म्युल्याने आपण PA काढणार आहोत आणि त्याचा आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे. मग आता स्क्वेअर रूट ऑफ PA मीन्स एक्स मायनस 4 स्क्वेअर प्लस वाय मायनस 1 स्क्वेअर आणि ह्याचा परत स्क्वेअर आहे. PA स्क्वेअर आहे, हे PA काढला आपण आणि ह्याचा स्क्वेअर इक्वल टू 3 PB काढायचं. आता डिस्टन्स PB एक्स मायनस 5 स्क्वेअर प्लस वाय मायनस 4 स्क्वेअर आणि ह्याचा आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर करायचा आहे. स्क्वेअर PB स्क्वेअर आहे. मग आता एकदा स्क्वेअर रूट आहे आणि एकदा स्क्वेअर आहे, म्हणजे देअरफॉर रिमेनिंग इक्वेशन एक्स मायनस 4 स्क्वेअर प्लस वाय मायनस 1 स्क्वेअर इक्वल टू 3 इन ब्रॅकेट एक्स मायनस 5 स्क्वेअर प्लस वाय मायनस 4 स्क्वेअर. तर इथे हे स्क्वेअर रूट आहे आणि ह्याचा स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे इथे दोन्ही बीचा फॉर्म्युला वापरायचा. ए मायनस बी स्क्वेअर एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचं. ए मायनस बी स्क्वेअर मीन्स ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. इथे वापरू आपण एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 16 प्लस वाय मायनस 1 स्क्वेअर. परत हाच फॉर्म्युला वापरायचा. वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 1 इक्वल टू 3 इन ब्रॅकेट एक्स मायनस 5 स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 25 प्लस वाय मायनस 4 स्क्वेअर मीन्स वाय स्क्वेअर मायनस 8y प्लस 16. तिथे आपण हे सॉल्व करून घेऊ. 3ने ह्या सर्व टर्म्सला मल्टिप्लाय करायचं आहे. 3x स्क्वेअर मायनस 13x प्लस 25 इंटू 3 75 प्लस 3y स्क्वेअर मायनस 24y प्लस 48 3 इंटू 16 आणि एलच्या साइड इज एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 16 प्लस वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 1. तिथे 16 आणि 1 आहे, ते इथे ॲडिशन होईल. 16 प्लस 1 17. इथे 75 आणि 48 आहे, मग 75 प्लस 48 13 आणि हे 12 123. तर आपण तसंच लिहून काढू परत. एक्स स्क्वेअर मायनस 8x किंवा आधी वाय स्क्वेअर लिहू, रिअरेंज करू टर्म्स. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 8x मायनस 2y प्लस 17 इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर मायनस 13x मायनस 24y प्लस 123. इथे ॲडिशन करून आपण इथे लिहू. आता ह्या सर्व टर्म्स आपण एलच्या साईडला घेऊ. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 8x मायनस 2y प्लस 17. इथे सगळं साईन बदलतील. मायनस 3x स्क्वेअर
-3y² इथं मायनस का प्लस होणार आहे 30x प्लस 24y आणि -123 इक्वल टू 0. इथे x² आहे, इथे निगेटिव्ह 3x² आहे, म्हणजे इथे जर आपण वजाबाकी घेतली तर निगेटिव्ह 2x² येणार आहे. therefore the y² and negative 3y² means negative 2y². Negative 8x and 13x plus 13x means plus 22x. Negative 2y and 24y इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, means plus 22y. 17